मोहीम त्यांना करावी लागते ज्यांच्याजवळ विकासाचा अजेंडा नसतो। तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पक्षाजवळ विकासाचा अजेंडा आहे, करून दाखवलेला आहे आणि करायचं खूप आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्यामध्ये मी आलोय आणि मला या गोष्टीचा मनापासून आनंद आहे की अंबरनाथ मध्ये भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदाकरता तेजश्री ताईंसारखी एक युवा आणि अतिशय सुशिक्षित अशा प्रकारची उमेदवार दिली आहे। त्या चार्टर्ड अकाउंटंट आहे, सगळा हिशोब ठेवतील आणि ज्यांचा हिशोब करायचा आहे त्यांचा हिशोब करतील देखील। आणि आता त्यांनीच सांगितलेलं आहे पारदर्शी प्रामाणिकतेतून काम करण्याची त्यांची जी मानसिकता आहे, न खाऊंगी न खाने दूंगी अशा प्रकारच्या मानसिकतेतनं जर कोणी काम केलं तर त्या व्यक्तीला कधीच कोणी थांबवू शकत नाही आणि त्या शहरालाही विकासापासून कोणी कधी थांबवू शकत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला काम करायचं आहे। खरं म्हणजे बंधू भगिनींनो, आपल्याला याची कल्पना आहे की आपल्या देशामध्ये जवळजवळ 60-70 वर्ष मोठ्या प्रमाणात एक मानसिकता होती आणि ती मानसिकता अशी होती की भारत असेल महाराष्ट्र असेल हा छोट्या छोट्या गावांमध्ये राहतो। गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास, गावाचा विकास म्हणजे राज्याचा विकास, यात काही चुकीचं नव्हतं। पण त्याच वेळी राज्यकर्त्यांना सातत्याने हा विसर पडला